चांदवड नगर परिषदेची नुकतीच पार पडलेली निवडणूक शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली। या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मधून प्रसाद गोटू अनिल सोनवणे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत नगरसेवकपदी यश मिळवले आहे। कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा नसतानाही मतदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळे त्यांचा विजय विशेष मानला जात आहे। प्रसाद सोनवणे हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्यात सक्रिय असून सर्वसामान्यांच्या सुखदुःखात ते नेहमी सहभागी होत आले आहेत। गणेश मंडळाच्या माध्यमातून त्यांनी प्रभागात सामाजिक, सांस्कृतिक तसेच युवकांशी संबंधित अनेक उपक्रम राबवले असून त्यांचा थेट संपर्क जनतेशी राहिला आहे। हाच जनतेशी असलेला जिव्हाळा आणि विश्वास त्यांच्या विजयामागे निर्णायक ठरल्याचे बोलले जात आहे। त्यांच्या या यशामुळे प्रभागात आनंदाचे वातावरण असून नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। गणपती उत्सव या उपक्रमाने प्रत्येकाच्या सुखदुःखात जाणं येणं आणि दुखणे असो वाणे असो प्रत्येक कोणत्याही कामात आपण पहिल्यापासून हे होतो। आपण राजकारण म्हणून मी धंद्यात हे करत होतो असा आमचा विषय नव्हता। आम्ही मंडळाच्या आमचा जो वरचेगावचा राजा मित्र मंडळ आहे त्या माध्यमातून ते आम्ही काम करत होतो, लोकांची सेवा करत होतो। त्या रूपाने आमची सेवा ऑलरेडी चालूच होती आणि लोकांचं ठरलेलं होतं पहिल्यापासूनच का यावेळेस नगरसेवक आपल्याला गल्लीतला द्यायचा, चौकातला द्यायचा, वार्डाचा द्यायचा। त्यात माझं जी इलेक्शनमध्ये जी माझी हेळसाळ झाली माझ्या तिकिटावरून, दुपारी 12 वाजेपर्यंत बीजेपी तिकीट माझ्या नावावर होतं आणि ऐन वेळेवर 2 वाजता माझं तिकीट कापलं आणि ते तिकीट सत्ताधारी बीजेपीला देण्यात आलं तिकीट। मी बीजेपीचा पहिल्यापासून संघाचा RSS मध्ये काम करून हे सगळ्या गोष्टींमधून मी कधी राजकारणात आजपर्यंत कोणतं पद मागितलं नाही कोणाकडं ना, आमच्या खानदानात कोणी पद मागितलं नाही। बाबा कधी डायरेक्टरला आम्हाला मर्चंटला कुठं डायरेक्टर करा, असं करा तसं करा, असं आमचा राजकारणात कुठलाच विषयच नव्हता आमच्या घराचा। आणि ते त्यांनी तिकीट नाकारल्यानंतर मी थांबलो पण होतो, पण त्याच्यानंतर पण माझी हिंसाळ झाली ती जी मला कोर्टात जावं लागलं। हायकोर्टात गेलो मी, ती जे हायकोर्टातून जे GR आले, वेगवेगळे प्रकार घडले, त्याची जी हिंसाळ झाली त्या हिंसाळीत जे माझं नुकसान झालं त्याचा उद्रेक लोकांना माहित होता। लोकांना माहिती होतं की यांनी किती कष्ट केले आणि प्रत्येक घटक म्हणजे माझ्याकडे 2060 मतदान आहे घडी पण माझ्या प्रभागात, तर 2060 मतदानाला 4 माणसं त्याला फोन करणारे अशी माझी वार्डाची परिस्थिती झालेली होती। त्याच्यामुळे मग इलेक्शन मला सोपंच होतं। आणि विषय ज्या बीजेपी पक्षाने मला तिकीट नाकारलं, ज्यांनी माझं तिकीट नाकारलं त्यांचा कॅन्डिडेट मी 4 नंबरला ठेवला। त्याला 275 मतं आहे, मला 635 मतं आहे आणि 1 नंबरचे मत मला 635 आहे। नंतर 347 का काहीतरी समथिंग मतं अल्ताफ राज मोहम्मद तांबोळी घड्याळ निशाणीवर आहे। नवीन नौका पोरगा म्हणजे माझ्या वयाचा पोरगा त्याला 293 मतं आहे। संकेत कोतवाल म्हणून ते तुतारीवर होते। आणि बीजेपी पक्ष जी सत्ता आहे कधीची पूर्ण, जे आज माजी आमदार, अध्यक्ष, हयात आमदार खालून सत्ता त्यांची, त्यांचं कॅन्डिडेट ज्यांनी माझं तिकीट कापलं त्या पक्षाचा माणूस मी 4 वेळा 4थ्या स्थानावर मी पाठवला। हे मतदारांनी करून दाखवलं सगळ्यात खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर। समाजकार्यात येण्याची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली काय सांगा? समाजकार्याची प्रेरणा मला गणपती बाप्पाच्या याच्यातून आम्ही जेव्हा मंडळ स्थापन केलं 4 वर्षापासून तेव्हापासून मी समाजकार्यात ॲग्रेसिव्ह झालो आणि बिझनेसमधून मी समाजकार्यात मी होतो। लोकांनी जातीवाद करण्याचा प्रयत्न केला, हा केला, पण माझ्याकडे 8-8, 9-9 वर्षापासून मोबडीने लोकच माझ्या कामाला आहे। त्याच्यामुळे आमचं त्यांचं घरचं नातं आहे आणि माझ्या आजी खानदानापासून त्या समाजाचं माझं बांधिलकी आहे। त्याच्यामुळे आम्हाला एकोपा आमचा ऑलरेडी होताच पूर्ण गावासंघ सगळ्यांसंघ। आणि जो कॅन्डिडेट आपण जो पाडला 2 कॅन्डिडेट, मी 2 ते आजी नगरसेवक होते, म्हणजे हयात नगरसेवक होते। आज राजमोहन तांबोळी झाले किंवा विलास पवार हे झाले बीजेपीचे कॅन्डिडेट, हे स्टँडिंग नगरसेवक होते। आता प्रभाग आता मी आज सकाळीच एक राऊंड मारला तर त्यांना सांगितलं मी माझ्या घरातून सुरुवात केली स्वच्छतेसाठी। आपला प्रभाग पहिले स्वच्छ ठेवण्यासाठी आपण पहिले स्वच्छतेवर ध्यान देऊ, कधी रोगराई हे वगैरे पसरणार नाही। गटरीच्या मी आजच परत नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना बोललो होतो, त्यांना बी सांगितलं गटरी सगळ्या साफ राहिल्या पाहिजे। माझ्या भावाला सांगितलं की तू प्रभागात फिरत जा, जिथं जिथं कमी समस्या ते पण बघत जा। आणि प्रभागातल्या मुख्य लोकांना पण सांगितलं ज्यांची दावे मोठी, ज्यांची परिस्थिती नाही आहे हालाकीची,
तर त्यांचा निरोप आपल्यापर्यंत घेत जाय, ती सेवा आपल्याकडून त्यांची घडो. एखादी रेकुलवाडीची परिस्थिती आर्थिकच असेल लग्नाची, ती ती कोणतीही कामाची असो, पण तिला पण आपण आर्थिक मदत आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही करू. ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.